हाय एव्हरीवन. सावऱ्याचं दर्शन करून आम्ही उज्जैनकडे निघालो. वाटेत जेवण करून रात्री उज्जैनला पोहोचलो. रूममध्ये मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी महाकालेश्वरच्या दर्शनासाठी तयार झालो. दर्शनापूर्वी थोडी शॉपिंग केली. मग मंदिरात गेलो, कारण युवीच्या मामाला थोडी शॉपिंग करायची होती. तिच्या मामाच्या कपड्यावर पूर्ण पाणी सांडलं होतं, म्हणून तिचे पूर्ण कपडे ओले होऊन गेले होते. तर आम्ही जास्त वेळ न घालवता लगेच निघालो शॉपिंगसाठी, कारण की आम्हाला महाकालचे दर्शन करायचे होते. मंदिरापर्यंत पोहोचता तर काय बघता, इथे तर गर्दीची धुमाकूळ होती. अधिक मास असल्यामुळे गर्दी खूप जास्त होती. उष्ण पण होता. Oh my god. नंतर आम्ही सगळे लाईनमध्ये लागलो. लाईनमध्ये पण आमची युवीची आणि तक्षची मस्ती सुरू होती. मग काही वेळातच महाकालचे दर्शन झाले. दर्शनही खूप छान झाले, मनसोक्त. तुम्ही पण कधी या महाकालच्या दर्शनासाठी. उज्जैनला खूप छान मंदिर आहे. गर्दी फार होती, पण महाकालचे दर्शन अतिशय सुंदर झाले. आमच्या संपूर्ण ट्रिपमध्ये युवीने सर्वात जास्त मजा केली. Wow. त्यानंतर कालभैरव मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि थोडा आराम केला. कालभैरव मंदिरात पोहोचतात बघताय का, इथे पण खूप जास्त भीड होती. Oh my god. तक्षच्या मामाने तर कारमध्ये तिच्यासाठी झुला तयार केला होता. ती झुलात बसून खूप एन्जॉय करत होती, हसत होती. ती तर तक्षची फर्स्ट ट्रिप होती. खूप एन्जॉय केली तक्षने. उज्जैनला आला तर कालभैरव मंदिरला यायला विसरू नका. कालभैरव मंदिर हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे. कालभैरव मंदिरमध्ये फारशी गर्दी होती, तरी सुद्धा आमचे दर्शन चांगले झाले. नंतर आम्ही आता विचार केला काहीतरी खायचं, म्हणून आता फ्रुट्सच खायचे, कारण की ऊन भरपूर होतं. नंतर आम्ही थोडे फ्रुट्स घेतले आणि सगळ्यांनी तेच खाल्ले. तक्षूला आणि युवीला तर खूपच छान वाटलं. तर युवीने ज्यूस घेतला Wow. आणि तक्षूने फ्रुट्सच खाल्ले. त्यानंतर आम्ही उज्जैनला रिटर्न आलो आणि तिथे आमची गाडी पार्क केली होती. त्या लॉनमध्ये थांबलो. ते लॉन खूप छान होतं. Oh. थोड्या वेळ लॉनमध्ये बसून आम्ही Oh. सुंदर वातावरणाचा आनंद घेतला. त्यानंतर आम्ही सगळे निघालो घाट आरतीला. सायंकाळची घाट आरती किती वाजता होती आम्हाला माहित नव्हतं, म्हणून आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा तिथे आम्हाला थोडा उशीर होऊन गेला. तर घाट आरती होऊन गेली होती. Oh my god. तुम्ही कधी उज्जैनला आले तर घाट आरती ही सायंकाळी 6 वाजता होती. तरीही घाटावर दिवा प्रज्वलित करून पाण्यात सोडला. ते क्षण खूप सुंदर आणि मनाला आनंद देणारे होते. युवी आणि मी हा दिवा सोडलेला आहे. युवी पाण्यामध्ये दिवा प्रज्वलित करून खूप खुश होता. Wow. युवीचा आनंद बघू शकता तुम्ही. तर आम्ही सगळ्यांनी इथे खूप सुंदर सुंदर फोटोज घेतले, खूप एन्जॉय केला. तक्ष तर खूपच खुश होती. तिला वाटत होतं हे काय होऊन राहिलेलं आहे. तेव्हा खूप शांत आणि स्थिर पाण्यामध्ये तिचा रंगत होता. तुमच्यासोबत आमच्या काही घाटावरचे फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत आहे. तुम्हाला कसे वाटते ते सांगा मला कमेंट्समध्ये. मला वाटते तुम्हाला नक्की आवडेल. आमच्या युवीने मछलीला खाना सुद्धा दिला. Wow. तिला मछलीला खाना द्यायला खूप जास्त मजा येत होती. तर महाकाल कॉरिडॉर फिरायला निघालो. कॉरिडॉरची भव्यता आणि सुंदरता पाहून मन प्रसन्न झाले. रात्री जेवण करून आम्हाला इंदोरकडे निघायचं होतं. आम्ही कॉरिडॉरला जास्त वेळ नाही, पण तुम्ही उज्जैनला आला तर कॉरिडॉर फिरायला नक्की या. उज्जैनचं कॉरिडॉर खूप सुंदर आहे खरंच. कॉरिडॉरची भव्यता आणि सुंदरता पाहून मन प्रसन्न झाले. Wow. नंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि लगेच इंदोरकडे निघालो. आता आम्ही निघालो इंदोरकडे. इंदोरचा सराफा बाजार फिरायचा आहे, म्हणून आम्ही आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटूया सराफा बाजारला. इंदोरचा सराफा बाजार कोणी बघितलं मला प्लीज कमेंटमध्ये सांगा, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी इंदोरचा सराफा बाजार तुमच्याशी शेअर करीन. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.